अशी आपली ही मस्त आळूची भाजी तयार झाली. खूप छान लागते. तिची आंबट गोड एक वेगळीच चव असते आणि म्हणतात आळूची भाजी खावीच. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज अंगणामध्ये जरा झाडांकडे बघत थोडासा पाऊस थांबला तर म्हटलं जरा काही फांद्या बिंद्या जरा थोड्याशा कटिंग करायच्या होत्या. काही कोणत्या झाडाला कळ्या आल्यात, फुलं आलेत बघत होते. तर आळूची पानं बघा माझ्या कुंडीमध्ये बरीच आहेत, पण ती काय झालं होतं छोटी छोटीच आहेत. काही छोटी आहेत, काही मोठी आहेत. हे बघा, हे मोठी आहेत, ही छोटी आहेत. तर म्हटलं ही कापून टाकून देण्यापेक्षा याची आज भाजी करते मी. आळूची भाजी आमच्याकडे खूप आवडते. हे टाकून देणार आहे खराब आहे, पण सगळीच पानं टाकून देण्याऐवजी म्हटलं भाजी करते आळूची छान पातळ. हे तर ही लहान मोठी पानं आहेत. ही सगळी स्वच्छ धुवून घेते, त्याची देठं वगैरे काढून घेते, देठं सोलून चिरून घेते. आधी पानं काढून धुवून घ्यावी लागतील आणि मग ही देठं सोलायची. देठं सोलायच्या आधी जरा थोडंसं हाताला खोबरेल तेल किंवा गोडे तेल लावायचं, त्यामुळे हाताला खाज येत नाही. चला तर, पण मग त्याच्या आधी मी काय सांगते, चण्याची डाळ बघा भिजत घातली थोडीशी. आपण साधारण अगदी कोणत्याही भाजीत भिजत घालतो तशी थोडीशी, 2 चमचे पोहे खायचे. थोडेसे शेंगदाणे भिजत घातलेत, थोडे शेंगदाणे भिजत घातलेत. चिंच घातली आहे भिजत, चिंच भिजत घातली. गूळ घालायचं आहे नंतर आपण त्याला. लसूण मीठ मिरची सगळं घेते मी, पण आधी ही पानं चिरून देठं काढून घ्यायला लागतील. थोडं खाजायची भीती वाटते म्हणून मग ते जरा कैचीने वगैरेच मी कापते पानं. देठं सोलून घेताना मात्र मी हाताला तेल लावते. ही पानं खाजत नाहीत, ही गावाकडची पानं आहेत आमची, पण तरी पण भीती वाटते जरा खाजायची वगैरे. मी बऱ्याचदा ह्याची आळूवडी केली, माझी रेसिपी आहे चॅनलवर बऱ्याचदा आळूवडी केलेली. तर आज ह्याची मी पातळ भाजी करणार आहे, कारण तेवढी वडी करणे इतकी पानं नाही आहेत. चला आता ही पानं मी धुवून घेते आणि देठ सोलून घेते, दाखवते तुम्हाला. आधी तेल थोडंसं लावून घेते हाताला. तेल लावून घेतलं हाताला. हे अशी पानं देठं सोलायचे. आमच्याकडे आळूची भाजी आवडते, मी करतेच. आणि माझ्या अंगणात कुंडीमध्येच पानं आहेत, त्यामुळे लहान जरी असली तरी भाजी करू शकतो आपण. आता ही कापलेत ना, तर त्यातूनच आता मोठी मोठी पानं निघतात. जरा बारीक होती ती म्हणून कापून घेतली. हे असे सगळे देठं मी सोलून घेते. हे बघा, हे अशी इतके दोरे निघाले. ही चांगली सगळी देठं मी सोलून घेतली. आता ही चिरून घेते. पानं पण धुवून घेतली. एवढीच पानं आहेत, पण पानं आणि देठं ह्याची भाजी होईल माझी एक वेळेची. चिरून घेते, ही पानं पण चिरून घेते आणि देठं पण चिरून घेते. बारीक चिरायची जरा चांगली. मला त्या सुरीपेक्षा वेळीने आपलं पटपट जमतं. मी नेहमीच्या वापरात माझी ही वेळी असते. छान धार पण आहे तिला. हे बघा, हे सगळे चिरून घेतले. अजून जरा काय काय मोठे मोठे आहेत ते बारीक करून घेते. परत एकदा धुवून घेते मी हे. कुकरमध्ये शिजायला घातली भाजी तरी चालते, पण मी कढईतच घालणार आहे. कारण मी काय करते, एकदा त्याचं शिजलेलं पाणी थोडंसं काढून घेते, मग परत दुसरं पाणी घालते. कढईमध्ये शिजत घालते
आणि ही थोडीशी भाजी शिजली की मग मी ते पाणी काढून टाकणार आहे आणि मग दुसरं पाणी घालायचं, म्हणजे जरा अजून खाजायची भीती नाही. हे प्रत्येकाची आपापली पद्धत असते, कुणी कशी करतं कुणी कशी करतं, पण मी थोडंसं पाणी काढूनच घेते. आता ह्याला थोडीशी शिजू देते, नंतर पाणी काढून घेते, दाखवते तुम्हाला. हे बघा अशी भाजी शिजत आली, पण मी हे पाणी काढून टाकणार आहे. असं काढून टाकते हे पाणी आणि दुसरं घालते. हे बघा पाणी निथळून काढलं तर दुसरं पाणी घालते मी आणि मग शिजू देते परत भाजी. जरा तशी भाजी शिजलीच आहे, पण ते पाणी काढून टाकलं ना, मग त्याच्यामुळे परत थोडीशी शिजू देते. तोपर्यंत आपली डाळ शेंगदाणे भिजलेतच, परत थोडा वेळ शिजू देते. भाजी मस्त शिजली चांगली. आता गॅस बारीक करते आणि ह्या रवीने ह्या रवीने अशी चांगली घोटून घेते, खाली घेऊन मस्त एकजीव करते, नंतर फोडणी घालते माझ्या भाजीला. त्यात थोडंसं वाटलं तर बेसनपीठ घालायचं, कोणी घालतं कोणी नाही घालतं. मी किंचित घालणार आहे, पण ही चांगली अशी घोटून घेते आणि मग फोडणी घालते, खाली उतरवून घेते. पूर्ण गार झाल्यावर छान मस्त फेटून घेतली भाजी. ही डाळ भिजली बघा, चिंच पण भिजली, शेंगदाणे, लसूण घेतलं जाडसर चेचून आणि मिरची कुटलेली थोडीशी घालणार आहे मी. चला तर भाजीला फोडणी घालते. कढई ठेवली, मुद्दाम लोखंडी कढई ठेवली आहे मी. मोहरी घातली बघा, जिरं घातलं, लसूण जाडसर कुटलेला आणि ही एक अर्धा चमचा मिरची कुटून घातली. आता ही भिजलेली डाळ शेंगदाणे घालायचे, हे जरा चांगले परतून घ्यायचे, कारण कच्चेच आहेत ना, आपण भिजलेलेच घालतो. भाजी शिजताना जरी शेंगदाणे आणि डाळ घातली तरी चालते, पण काय होतं मग ते जेव्हा आपण घोटतो ना त्यावेळेला मग डाळ शेंगदाणे असे मध्ये येतात, ते भाजी घोटताना, म्हणून मग मी शिजताना नाही घालत डाळदाणे, नंतर असे परतून घेते चांगले. चांगले परतून द्यायचे. त्यात मी एक पाव चमचा हिंग घातले, जसं आपण वरणाला वगैरे फोडणी घालतो तसं. हळद घालते, परतू देते जरा चांगलं. हे बघा आता चांगली डाळदाणे हे चांगले परतले की भाजी घालते. थोडी भाजी मी चोथा राहिलेला मिक्सरमधून काढला, म्हणजे चांगला एकजीव झाला. आता ही चिंच जी आहे ती कोळून घालते, मीठ घालते बघा मी, हा गूळ घालते, थोडासा गूळ घालते आणि ही चिंच कोळून घालते, चांगली भिजली. भाजीची चिंच गुळामुळं छान एक वेगळीच चव असते. मिक्सरमधून काढलं तर काय होतं, चांगली भाजी सगळी एकजीव होते. आता ही मस्त अशी चांगली एक 5 मिनटं शिजू द्यायची. आपण डाळदाणे तर चांगले परतून घेतलेतच. अशी ही आपली आळूच्या पानाची मस्त गरगटी भाजी, कोणी याला फदफद म्हणतं. हे बघ जरा शिजू देते. भाजी आता अशी बघा चांगली शिजते ना, त्यात आता एक 2 चमचे मी बेसनपीठ घालते. थोडी शिजत आल्यावर घालायचं, म्हणजे भाजीत ते बेसनपीठ लगेच वाफवलं जातं. हे बघा एवढं बेसनपीठ घेतलं आहे मी. त्यात थोडंसं पाणी घालून मिक्स करून त्या भाजीमध्ये घालते. भाजी बघा छान अशी शिजते. आणि अजून भाजी चांगली एकजीव होते. मस्त अशी आपली भाजी तयार झाली. थोडे अजून 1-2 उकळे येऊ दिले की ते बेसन पण त्यात छान शिजतं. कशी वाटली आपली ही आळूची भाजी कमेंट करून सांगा. तुम्ही करता का, करत असाल तर कशी करता मला सांगा.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.